तर आपण जर बघितलं तर साधारणपणे IVF सेंटरशी प्रायव्हेट IVF सेंटरची संख्या जी आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे. ती वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत आहे. कारण नॅचरल प्रेग्नन्सी ज्यामुळे ज्या म्हणजे कपल्सना होत नसते किंवा ज्या महिलांना राहत नसते ते IVFचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्रेग्नंट राहत असं म्हणजे ते जे चालू होत असतात ते चांगल्या उद्दिष्टाने होत असतात. पण काही असे आत्ता या प्रकरणामध्ये निदर्शनास आलेले आहेत की काही IVF सेंटर्स जे आहेत हे त्या गोष्टीचा दुरुपयोग करत आहेत किंवा काही त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कनेक्शन्सनी काही चुकीच्या ज्या घटना आहेत त्या त्या ठिकाणी समोर आल्यात. पोलीस यंत्रणेने त्या संदर्भातला तपास केला आणि पहिल्या दिवशी मला वाटतं त्या संदर्भातले 3 आरोपी असतील महिला त्या त्या ठिकाणी अटक करण्यात आल्या. आज परत 2 त्याच्यामध्ये आरोपी सापडलेले आहेत. त्यांना आता पोलीस कस्टडीमधून ते आता न्यायालयीन कोठडीमध्ये यासाठी ते त्या ठिकाणी पोलीस विभागाकडून सादर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझी तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी या संदर्भामध्ये महिला व बालविकास मंत्री म्हणून किंवा एक महिला म्हणून सुद्धा त्या संदर्भातली माझी मी विनंती करणार आहे की पोलीस विभागाने या संदर्भातली कठोर कारवाई केलेली आहे. त्यांच्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्या तपशिलात जाऊन किती IVF सेंटर्स याच्यामध्ये निगडीत कनेक्शनमध्ये आहेत, आणखीन कोण याच्यामध्ये आरोपी आहेत का याचा सखोल तपास हा झाला पाहिजे आणि तो तपास होऊन बदलापूर खेरीज आणखीन याचे कुठं काही धागेदोऱ्या आहेत का तर या संदर्भातली सखोल चौकशी ही त्या ठिकाणी मी सुद्धा या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे फडणवीस साहेबांकडे विनंती करीन. माझी खात्री आहे की हे संबंध प्रकरण पोलीस विभागाच्याकडूनच तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये गतीने पावलं उचललेली आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी काही कारवाई आहे ती पोलीस विभागाकडून गृह विभागाकडून सुरूच आहे. पण आणखीन याच्या तपशिलात जाऊन ह्याला किती कालावधी नेमका झालेला आहे, कधीपासून हे सुरू आहे, आत्ता पुढचं त्यांचं त्या संदर्भातला आणखीन कुठं म्हणजे विस्तारित होण्याचं काही त्यांच्या संदर्भामध्ये प्लॅनिंग होतं का. तर आता जे आरोपी ताब्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं निश्चितपणाने अधिकची माहिती ही पोलिसांना मिळेलच आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई तर केली जाईलच. पण आणखीन काही याच्यामध्ये कनेक्शन्स आढळत आहेत का त्या संदर्भामधली पण चौकशी करून शेवटचा जो घटक असेल किंवा आरोपी असेल कनेक्शन असेल यालाही कडक शासन होईल ह्या संदर्भातली भूमिका नक्कीच शासनाची त्या ठिकाणी राहणार आहे. याशिवाय या टोळीनं जी महिलांची बनावट आधार कार्ड तयार करून एका